मला घ्यायची आणि मनापासून ती आवडती, म्हणजे जसं की घर खरेदी करायचंय, प्रॉपर्टी खरेदी करायची आणि तुम्हाला ते करायचंय आणि तुम्ही त्या गोष्टीपर्यंत पोहोचता आणि काही ना काही कारण होतं आणि ती गोष्ट घ्यायची कॅन्सल होते. तसंच काही तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल किंवा एखादी पेपर देत असाल, तुम्ही मनापासून अभ्यास करता पण जसा पाहिजे तसा त्याचा रिझल्टच तुम्हाला भेटत नाही. मग बऱ्याचदा काय होतं की आपण काय करतो, बऱ्याचदा काय होतं, आपलं काम होता होता म्हणजे आता आपल्याला वाटतं की आता हे कम्प्लीट होईल, पण काहीतरी अडचणी येऊन ते व्हायचं काम राहून जातं. तर हे सर्व जिन्नस आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि ह्या जिन्नस हातामध्ये घेऊन एकट्याला सिंगल एका रूममध्ये जायचं आहे आपल्याला, म्हणजे सोबत कुणाला घरातले माणसं नसू नयेत आणि ते मुठीमध्ये घ्यायचं आहे आणि मुठीमध्ये घेऊन नमस्कार सर्वांना, मी वर्षा येवले माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आता आपल्या चॅनलवर बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे कंटेंट येणार आहेत, एकसारखे व्हिडिओ टाकणार नाही मी. चॅनलवर ब्लॉगचे कधी काही म्हणजे कशाच्या माहितीविषयी, यूट्यूब माहितीविषयी किंवा आणखीन काहीतरी वेगवेगळ्या चांगल्या गोष्टी मी चॅनलवर करण्याचा प्रयत्न करत आहे आणि ते वेगवेगळे व्हिडिओ आजपासून दररोज तुमच्यासाठी येणार आहेत. म्हणजे सेम सेम व्हिडिओ येणार नाही, जसं की कधी मी ब्लॉग टाकणार आहे, कधी यूट्यूबचे रिलेटिव्ह व्हिडिओ टाकणार आहे, नाहीतर कधी आजचा जसा व्हिडिओ आहे तसा मी व्हिडिओ टाकत राहणार आहे. आजच्या व्हिडिओवरचं तुम्ही थंबनेल पाहिलंच असेल, तर आजचा व्हिडिओ खरंच खूप स्पेशल होणार आहे आणि लक्ष देऊन ऐका. काय होतं ना, आजचं जीवन आजकाल तर आपलं असंच धावपळीचं सुरू आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये एवढा स्ट्रगल आहे की विचारूच नका. आणि या स्ट्रगलमध्ये मग कोणतंही काम करायचं असो ते काही सोपं नाही आणि ते काम शेवटपर्यंत घेऊन जायचं तेही सोपं नाही. आणि बऱ्याचदा काय होतं, बऱ्याचदा कसं आहे ना, मग तुम्ही यूट्यूबर असू किंवा तुम्हाला नोकरी करायची किंवा तुम्ही एखादी परीक्षा देत असाल किंवा तुम्हाला एखादं काम कंप्लीट करायचंय, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्यात, पण काय होतं, तुम्ही त्या गोष्टीपर्यंत पोहोचता आणि पोहोचताच ती म्हणजे काय होतं, एखाद्या गोष्ट तुम्हाला घ्यायची आणि मनापासून ती आवडती, म्हणजे जसं की घर खरेदी करायचंय, प्रॉपर्टी खरेदी करायची आणि तुम्हाला ते करायचंय आणि तुम्ही त्या गोष्टीपर्यंत पोहोचता आणि काही ना काही कारण होतं आणि ती गोष्ट घ्यायची कॅन्सल होते. तसंच काही तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल किंवा एखादी पेपर देत असाल, तुम्ही मनापासून अभ्यास करता पण जसा पाहिजे तसा त्याचा रिझल्टच तुम्हाला भेटत नाही. मग बऱ्याचदा काय होतं की आपण काय करतो, आपण ज्या माहोलमध्ये आहोत, ज्या माणसामध्ये आहोत किंवा ज्या माणसामध्ये जातो, त्या माणसाची काय होतं, आपल्याला समोरचा माणूस कसा आहे हे आपल्याला माहीत नसतं. आपण ज्या माणसात जातो ते माणूस कसं आहे हे माहीत नसतं. कारण कसं, समोरच्या व्यक्तीकडं माणसामध्ये गेलं ना तर आपल्याला फक्त माणूस वरून वरून बोलतो आणि वरून 2 मिनिटं बोलल्यानंतर आपल्याला कळत नाही ना त्या माणसाचा स्वभाव कसा आहे, त्या माणसाचं नेचर कसं आहे. कारण काय होतं, 2 मिनिटं बोलल्याने थोड्या वेळ त्यांच्यात थांबल्याने आपल्याला नेचर कळत नाही. माणसं ज्यावेळेस आपण समोरासमोर भेटतो ना त्यावेळेस का तुम्हाला 2 गोष्टी गोडच तोंडावर बोलणार, पण त्याचं नेचर कसं आहे, त्याच्यामधली त्याच्याकडे गेल्यानंतर त्याच्यापाशी पॉझिटिव्हिटी किती आहे आणि निगेटिव्हिटी किती आहे. काय होतं, आपण ज्या वातावरणात राहतो ना त्या वातावरणाचा असर आपल्यावर खूप पडतो. म्हणून काय होतं, बऱ्याच गोष्टी ना आपल्या होता होता राहत असतात. कारण आपण एखाद्या निगेटिव्ह ऊर्जेमध्ये गेलो ना तर ती निगेटिव्ह ऊर्जा आपल्याला चांगली धरते आणि त्या निगेटिव्ह ऊर्जेचा असर आपल्यावरही होतो. आणि बऱ्याचदा काय होतं, आपण जिथं राहतो ना, घरात असो, म्हणजे ज्या घरात राहतो ना त्या घरात देखील बऱ्याच वेळेस अशी काही निगेटिव्हिटी असते ना, ती निगेटिव्हिटी आपल्याला दिसत तर नाही पण ती निगेटिव्हिटी आपल्या सगळ्या गोष्टीवर असर करत असते. आपलं काम बऱ्याचदा काय होतं, शांत बसणार.
बऱ्याचदा काय होतं, आपलं काम होता होता म्हणजे आता आपल्याला वाटतं की आता हे कम्प्लीट होईल, पण काहीतरी अडचणी येऊन ते व्हायचं काम राहून जातं. आणि तसंच काही आपल्यासोबतही होत असतं. म्हणजे काय असतं की आपण एखाद्या निगेटिव्ह आवरेच्या माणसाजवळ गेलं ना, तर तो निगेटिव्ह आवरा आपल्यावरही थोडा थोडा असर करायला लागतो. आणि बऱ्याचदा ही गोष्ट आपल्याला जाणून येत नाही, पण ही गोष्ट केव्हा जाणवते, ज्या वेळेस आपण काही काम करतो, मनापासून करतो, पण त्याचा रिझल्टच काही भेटत नाही. आणि मग अशा वेळेस ना काय पुन्हा आपण आपल्याच मनाला टेन्शन घेत बसतो आणि आपणच आपलं डोकं भरून, अरे मी एवढं मेहनत केली, एवढे प्रयत्न केलेत आणि मनापासून केलेत, तरी त्या गोष्टीचा मला रिझल्टच भेटला नाही. मग काय होतं, मग आपण ह्या वेळेला खचून जातो. मग अशा वेळेला काय होतं की काहीतरी अशा स्पेशल आपल्याकडे घरात गोष्टी असतात, त्या जर आपण थोड्याफार केल्या ना, तर त्याने काय होतं, आपला जो आपल्यावर जी निगेटिव्ह ऊर्जेचा असर झालेला आहे ना, तो असर एक प्रति कमी होतो. किंवा जी काय दीदी नाही लागत, तर काय होतं, अशा वेळी तो निगेटिव्ह ऊर्जेचा जे निगेटिव्ह ऊर्जेचा आपल्यावर असर झालाय ना, तो कमी करायला हवा. अशा वेळी आपल्या घरातल्याच काही गोष्टी असतात, त्या जर आपण केल्या ना, तर या गोष्टीपासून आपण दूर राहतो. आणि जितके आपले मी आता जी गोष्ट सांगणार आहे ना, ती काही गोष्ट एकदम नवीन आहे, जुनीच आहे. जी आपली पणजी करायची, जी आपली आई करायची, जी आपण ही करतो, पण तेवढ्या गोष्टी काही होत नाही. पण त्याच्यामध्ये थोडासा बदल करून ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि ती गोष्ट मी माझ्यावरही करून पाहिली आहे, मला चांगला त्याचा रिझल्ट भेटला आहे, म्हणून मी तुम्हाला ती गोष्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणजे तुमचं कोणतंही अडकलेलं काम असू द्या, बऱ्याच दिवस झालं तुम्ही कोणत्या कामासाठी प्रयत्न करत असतात, ते काम असू द्या, या गोष्टीने 100% नाही म्हणता म्हणता 50% तर तुम्हाला चांगलाच फरक जाणवलेला दिसेल. कारण काही गोष्टी ज्या दिसत नाहीत ना, त्या गोष्टी देखील आपल्यावर निगेटिव्ह ऊर्जा खूप असर करत असते. तर चला मग हे काय करायचं नेमकं ते तुम्हाला सांगते. तर तुम्हाला काही नाही, तुमच्या नॉर्मल किचनमधल्याच काही गोष्टी आहेत, ज्या गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत. आणि त्या गोष्टीमध्ये काय, तर साखर घ्यायची आहे, थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे, तसंच तुमच्याकडे 2 प्रकारचे तीळ तर नेहमी आपल्या घरात असते, तर त्यात थोडेसे पांढरे तीळ घ्यायचे आहेत, थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत. तसंच लक्षात राहतंय ना, हे लिहून घ्या. थोडेसे काळे तीळ, थोडेसे पांढरे तीळ, सगळ्यात सुरुवातीला सांगितलं मी साखर, मीठ. आणि नंतर काय करायचंय, एक आपली जी सुकी लाल मिरची असते ना, ती सुकी लाल मिरची, आणि सोबत काय करायचंय आपल्याला, काळे मिरे आणि धणे. तर बघा काय काय सांगितले, लक्षात आहे ना. साखर, मीठ, काळे मिरे, धने आणि 2 प्रकारचे तीळ. आता तुमच्याकडे 2 प्रकारचे तीळ नसतील तर एक टाकला तरी चालेल, पण 2 प्रकारचे तीळ असले तर आणखीनच भारी. तर हे सर्व जिन्नस आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचे आहेत. आणि ह्या जिन्नस हातामध्ये घेऊन एकट्याला सिंगल एका रूममध्ये जायचं आहे आपल्याला, म्हणजे सोबत कुणाला घरातले माणसं नसू नयेत. आणि ते मुठीमध्ये घ्यायचं आहे. आणि मुठीमध्ये घेऊन 4 वरून खाली पायापर्यंत आणि पायापासून खाली डोक्यापर्यंत 3 वेळा, असं करून 7 वेळा स्वतःची नजर स्वतःलाच उतरायची आहे. आणि ही रेमेडी म्हणजे ही गोष्ट, ही नजर ना खूप काम करते. आणि मी ही स्वतः आजमावलेली आहे, कारण ही माझ्या ही माझ्या आजीची म्हणजे ही माझ्या आजीची नजर काढायची पद्धत आहे. म्हणलं चला तुमच्यासोबत देखील शेअर करावी. साधी नजर तर आपण उतरतो, पण या पद्धतीची ज्यावेळेस नजर उतरतो ना, त्यावेळेस खरंच तुमच्यावर जो निगेटिव्ह ऊर्जाचा नजर किंवा निगेटिव्ह ऊर्जा झालेली आहे ना, ती ऊर्जा हळूहळू जायला सुरुवात होते. आता ही नजर कधी आणि केव्हा काढायची आहे, दररोजच तिला काढायचं नाही.
ही नजर हप्त्यातून 3 वेळेस सलग काढायची आपल्याला, शनिवारी, रविवारी आणि सोमवारी. हे 3 दिवस ही नजर आपल्याला काढायची आहे. आणि काय करायचं, नजर काढताना एकटंच असायला हवं, कारण आपल्यावरची निगेटिव्ह ऊर्जा आपल्या घरातल्या व्यक्तीकडे जाऊ नये म्हणून हा प्रयत्न करायचा. स्वतःची नजर स्वतः काढायची आहे. जर तुम्ही उभा राहून काढू शकत नसताल तर खुर्चीवर बसा, बेडवर बसा, पण पायापासून डोक्यापर्यंत काढा. म्हणजे जो तुमच्यावर निगेटिव्ह ऊर्जाचा असर झालेला आहे तो असर पूर्णपणे कमी होतो. आणि 3 दिवस सलग करायचा आहे संध्याकाळच्या वेळेला. आणि काय करायचं, ते जी नजर काढलेले जिन्नस आहेत ना त्या काय करायच्या, जाळ करायचा आणि जाळामध्ये टाकून द्यायच्या किंवा जाळायच्या. आता जाळ नसेल म्हणजे आपल्याकडे तर चूल नाही, चूल असेल तर चुलीमध्ये फेकलं तरी चालेल. तर चूल नसल्यामुळं एखादा दिवा आपण ती अशी मोठी घ्यायचं, काहीही भांडं घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये थोड्याशा काड्या कुड्या काहीही करायच्या आणि त्याचा जाळ करायचा आणि त्या जाळामध्ये ते नजर उतरलेल्या गोष्टी टाकायच्या. म्हणजे जी तुमच्यावर निगेटिव्ह ऊर्जा आहे ती सर्व तुमची निघून जाईल. आणि बाहेरचे असो, घरातले असो किंवा काहीही असो, सर्व त्याने निघून जातं. आणि असं कमीत कमी 2-3 महिने केलं ना तर तुम्हाला याचा असर लगेच बघायला भेटेल. आणि जे तुमचे कामं थांबलेले आहेत किंवा पुढं जात नाहीत, ह्या कामाला देखील तुम्हाला त्या कामाची वाट दिसेल आणि ते कामं बरोबर जे व्हायचंय ते होईल. म्हणजे पूर्ण तुमचे कामं होतील. ही रेमेडी तुम्ही तुमच्या घरी नक्की अजून म्हणजे ही अशी नजर तुम्ही स्वतःला काढायची आहे. करून बघा. 100% तुम्हाला 100% तर मी म्हणते रिझल्ट भेटेल, पण 100% नाही भेटला तर 50% तर 100% भेटणार. फक्त नजरच काढायची ना. काय होते करून बघितलं तर नक्की करून बघा. कारण आपला आसपासचा माहोल आपण म्हणतो तितका सोपा नाही आणि ही अंधश्रद्धा नाही बरं का. तुम्हाला माहीतच असेल पहिल्या जमान्यामध्ये आपली आजी, आज देखील आपण माहेरी गेलो आपल्या बाळांची लिस्ट 5 जिन्नस घेऊन आई मम्मी काढीतच असतात. फक्त त्याच्यामध्ये थोड्याशा गोष्टीचा हेरफेर करायचा आहे आणि त्याने ही लिस्ट काढून घ्यायची आहे. आणि त्याने काय होतं, आपला आवरा आहे ना तो पूर्ण साफ होतो आणि निगेटिव्हिटी जी आपल्यावर आलेली आहे तीही निघून जाते आणि तुमच्या कामामध्ये तुम्हाला यश भेटायला सुरुवात होते. तुम्ही नक्की ही गोष्ट तुमच्या घरी करून पाहू शकता. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्ते.